नमस्कार मित्रांनो. नमस्कार. ही आपल्या सरांची, नवनाथ सरांची मुलगी आहे, शिवन्या आवारे. हिचं पण यूट्यूबला चॅनल आहे, शिवन्या आवारे पापा की शरणी या नावाने. तर आजचा हा छोटासा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग असा आहे की मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घराच्या समोर जर हे असं छोटंसं 1 गुंठ्यापेक्षा कमी जागा असेल किंवा 1 गुंठ्यापर्यंत जर जागा असेल आणि त्या जागेमध्ये बघा, इथे खूप छान पद्धतीने असे झाडं डेव्हलप केलेले आहेत त्यांनी. आणि घराजवळ जर तुमच्याकडे जर जागा असेल तर त्या जागेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने गार्डन बनवू शकतात. आपल्याला ह्या ठिकाणी अजून, आता मी फळबागेचं काम करतोच, तर मी हे त्यांना सुचवायला इथे असं आलो आहे की इथे अजून आपल्याला कशा पद्धतीने चांगलं बनवता येईल. आणि इथे त्यांनी काय काय लावलं आहे, तर शिवन्या पण त्याचं खूप काळजी करत असते. आणि झाडं जे डेव्हलप केलेले हे तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. एक 2-3 मिनिटाचा ब्लॉग आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या घरासमोर पण जर तुम्हाला गार्डन बनवायचं असेल तर शिवन्याला पण कळवा आणि मला पण कळवा. ओके, चला बघूया आपण पुढे कर्कट. हे बघा मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी घरासमोर हळदीचे झाडं लावलेले आहेत. आणि ह्या हळदीच्या झाडांसोबतच हा केशर आंब्याचं झाड आहे त्यांचं. आणि केशर आंब्याच्या झाडाच्या शेजारी बरोबर 4 फूट अंतरावर त्यांनी नारळाचं झाड लावलेलं आहे. आता हा केशर आंबा पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आहे. आणि त्याच्या शेजारीच इकडे लगेच हे जांभळाचं झाड लावलेलं आहे. काळ्या जांभळाचं झाड पण जवळपास वरती गेलेलं आहे. आणि इकडे कंपाऊंड करून घेतलेले, म्हणजे शहरामध्ये प्राणी बाकीचे कुत्रे वगैरे पण ते मध्ये येऊ नको आणि आपल्याला आपल्या ह्या झाडांना त्रास व्हायला नको म्हणून त्यांनी 5 फुटापर्यंत जाळी मारून आणि त्याला शेडनेट पण मारून घेतलेलं पूर्ण 4 बाजूने. असं इकडच्या बाजूला जर बघितलं, हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले त्यांनी. पपईचं पण 1, 2, 3 झाडं, 3-4 पपईचे झाडं लावलेले आहेत आणि भरपूर पपया लागलेल्या आहेत त्यांना. इथे जर बघा मित्रांनो, पपईच्या झाडाच्या शेजारी लिंबूचं झाड लावलेलं आहे. लिंबूला भरपूर लिंबू आलेले आहेत. त्याच्या शेजारी इकडे त्यांच्या खेळण्याच्या सायकली ठेवलेल्या आहेत. सोबतच हे हळदीचे झाडं लावलेले आहेत भरपूर. त्याच्या शेजारीच इकडे जर बघितलं तर हे आपला जो L49 लखनौ 49 जो पेरू आहे, तर हा पेरूचे पण 2 झाडं लावले आणि त्याला पेरू आलेले आहेत. आतून लाल आहे हा पेरू आणि काही पिकलेले पण पेरू तुम्हाला दिसतात या इथे. आणि कच्चे पण आहेत. खूप छान गोड लागतो. आणि त्यांनी स्वतःचा बाग, आता आंब्याचा बाग लावलेला आहे शेतात, तर त्याचा शेतातला पण ब्लॉग बनवणार आहोत आपण, तो पण बघा तुम्ही व्यवस्थित. या ठिकाणी जर इकडे पुढे जर बघितलं तर हे सीताफळाचं झाड आहे. या सीताफळाच्या झाडाच्या शेजारी पलीकडे कोपऱ्यामध्ये 2 पपईचे झाडं पण तुम्हाला दिसत आहेत. आणि त्या पपईच्या झाडांच्या शेजारीच एक नारळाचं आत्ता नवीन एक झाड लावलेलं आहे. त्याच्या शेजारी परत एक सीताफळाचं आणि इकडे चिक्कूचं झाड लावलेलं आहे. आणि या चिक्कूच्या छोट्याशा झाडाला बघा, चिक्कूला चिक्कू पण लागलेले आहेत. आज डिसेंबर